आज मी तुम्हाला गुलाबजामुन करून दाखवत आहे. त्यासाठी मी गॅस पेटवला आहे. गुलाबजामुनची गॅसवर पावडर 1 वाटी पाणी घेतलं आणि 1 वाटी साखर खवा घेतला तरी चालेल. पावडर टाकली. गुलाबजामचं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये. आता या थोडंसंच होतं माझ्याकडे. उद्या खव्याचे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी म्हटलं थोडेसे करून टाकते. हे बाजारात मार्केटमध्ये गुलाबजामचं पॅकेट गोळे तयार केलेत. गोळे आता थोडंसंच होतं. उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी एका साईडने मी साखरेचा पाक अशा प्रकारे करून घेतलाय. आता हे गोळे आपण केशर थोडं टाकूया. तुपात तळले तरी चालतील किंवा पावडर टाकायची. रिफाईंड तेलामध्ये पण तळले तरी चालतील. आता हे लालसर गुलाबजामुन तळून घेते. रंगाचे तळून घ्यायचे चांगले. आतून कच्चे राहायला नाही पाहिजे ते चांगले. आता हे तेल तापले, तळून होत आहे. तापले. बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती छानपैकी तळून घ्यायचं. आता हे तळून झाले. तर हे खवा आतमध्ये साखरेचा पाक केलेला पाकामध्ये मी भांड्यामध्ये त्याच्यात टाकून ते आता काढून ठेवायचे. मूर्ती चांगले साखरेच्या पाकामध्ये छान गरम होती. अशा प्रकारे तळून होत आहेत. आपले गुलाबजाम तयार होत आहेत. लहान मुलांना खूप आवडतात. तर ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या टाकायच्या. त्यात मी केसर टाकले थोडंसं. गुलाबजाम तयार झाले. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.